की मरायचा। पूर्वी शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणारा राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतोय, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं। निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपयात विमा बोंबाबोंब केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही, पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं, सर्व कामं थांबवावी, पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी। किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगू शकत नाही। ही परिस्थिती आहे। केवळ मंत्री गेलेत, मुख्यमंत्री गेलेत, उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत, काही मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत। काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं। याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष, कारण होत्याचं नव्हतं झालं, काही शिल्लक राहिलेलं नाही, जनावरं वाहून गेलेत, घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं, जमिनी खरडून गेल्या। मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका, तर ठोस काय मदत करणार आहे सरकारने सांगितलं पाहिजे, तर शेतकऱ्यांना आधार वाटेल। अजित पवार कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भडकले, आम्ही काही गोट्या खेळत नाही, आम्हाला माहित आहे, लाडक्या बहिणीला 25,000 कोटी दिले असं वगैरे म्हणाले। नाही, पण लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत? तर मतं घेण्यासाठीच दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला? सत्तेमध्ये येण्यासाठी। नाही तर तुम्हाला कोण विचारले असते? महाराष्ट्रात जनतेने नाकारलाच होता। लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे 1,500 रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार 2100 देणार म्हणून सांगितले, 2100चा तर पताच नाही। आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला। मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा? त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली, 1 वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही। तुम्ही तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा दिसतोय। काय काम होत आहे महाराष्ट्रात? कुठला काम होत आहे? कुठल्या शेतकऱ्याला मदत मिळत आहे? अजितदादांना आमचा प्रश्न आहे, कुठला हमी भाव मिळतोय? अरे 2014च्या पूर्वी सोयाबीनचा भाव होता, तो भाव आता मिळत नाही। 2014 मध्येच्या पूर्वी शेतकऱ्यांना कापसाला 7,000 8,000 रुपयापर्यंत भाव मिळत होता, 5,500ला कोणी विकत नाही। आता एफसीआयने जे निकष लावलेत त्यामध्ये एकही शेतकरी एफसीआय कडे कापूस टाकू शकत नाही। का झोपला आहेत का तुम्ही? झोपलाय का सरकार? कुठे आहे तुमचं सरकार? कुणासाठी मदत करताय? बेरोजगार पूर्ण वाऱ्यावर सोडलात, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलात। काय काम करताय? कुठलं काम करताय? रस्त्यामध्ये खड्डे पडलेत, अपघाताचे प्रमाण वाढलेत, अनेक ठिकाणी बस जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली, शाळांचं पोरांचं नुकसान होत आहे। मग तुम्ही काय करताय? कुठे आहे सरकार? काय काम करताय सरकार? सरकारवर दबाव निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम विरोधी पक्षाचं आहे। शेतकऱ्यांना मदत वाढवून देण्याचंही काम विरोधी पक्षाचं आहे। दबाव निर्माण करून विरोधी पक्षाचे किती नेते बांधावर शेतकऱ्यांचे? नाही, आमचे सगळी खालची यंत्रणा गेली आहे। काल प्रदेशनी आमच्या कमिट्या करून पाठवलाय। आम्ही 28 तारखेपासून, हा पुन्हा 2 दिवसाचा पाऊस दाखवल्यामुळे आम्ही थांबलो होतो, आमचा दौरा कालपासून होता, परंतु 28 तारखेपासून आम्ही सर्व नेते शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं ठरवलं आहे। आणि वस्तुस्थिती पाहून सरकारला जिल्ह्यामध्ये मोर्चे काढू आणि सरकारचा कुठलाही मंत्री जर मदत मिळाली नाही तर फिरणार नाही, ही आम्ही शेतकऱ्याला असे आम्ही आवाहन करू। बुलढाणा जिल्ह्यात मोठं नुकसान आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजून बांधावरही गेलेले नाही, सरकार तर गेलंच नाही, सहपालक मंत्री गेलेले नाही, केंद्रीय मंत्री बुलढाणा जिल्ह्यातले गेले नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गेले नाही विरोधक म्हणून। नाही, प्रदेशाध्यक्ष या सगळ्या यंत्रणेला, आमच्या प्रदेशच्या कार्यकारिणीला, कार्यकर्त्यांना जे जिल्ह्याची जबाबदारी देऊन समित्या तयार करून, आणि तेही उद्यापासून, मला वाटते प्रदेशाध्यक्ष उद्यापासूनच दौऱ्यावर जात आहेत। हेच सांगितलं मी की पावसाचा पुन्हा अंदाज आला होता, त्यामुळे आता जाण्यापेक्षा एकदा पुन्हा नुकसान झाल्या अधिकचं होणारच, शेतकऱ्याला या अतिवृष्टीमुळे पुन्हा मोठं नुकसान होणार आहे, तर आपण दौरा तयार करून जावा असं प्रदेशाध्यक्षांचं म्हणणं होतं। तुम्ही आज सोयाबीनची पाहणी करणार आहे का? तुमच्या चंद्रपूर तुम्ही गडचिरोलीला चालले? मी चाललो आहे उद्याला, यवतमाळला चाललो आहे, वर्धेला चाललो आहे उद्या। मी त्या भागामध्ये काही शेतामध्ये या येलो मोजक नावाचे